हे गाईज, गुड इव्हिनिंग सर्वांना. कसे आहात? आय होप तुम्ही सर्व चांगला असाल. चला तर आज सोनाली ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता वाजले आहे संध्याकाळची 6 आणि आज म्हटलं काय बनावं. तर आज मुलं पण म्हटले आणि हे पण म्हटले की आज आपण बिर्याणी बनवूया. तर म्हटलं चला आज मी तुम्हाला जी बिर्याणीची रेसिपी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी बिर्याणी यासाठी बनवणार होते. आज काही विशेष नव्हतं, पण म्हटलं चला आज 2-3 दिवसापूर्वी माझं चॅनल आहे झालं आहे मॉनिटाईज. तर म्हटलं चला आज आपण छोटीशी पुन्हा एकदा पार्टी करूया फक्त विथ फॅमिली मिळून. तर त्यामुळे मी आता बनवते आहे दम बिर्याणी आणि मी तुम्हाला आता दाखवते त्याला लागणारे साहित्य काय आहे. तर चला तर मग. तर हे बघा गाईस, इथे मी घेतले आहे हे रेहानचे राईस. हे बघा तुम्ही इथे बघू शकता, हे रेहान आहे. हे जी राईस आहे हे खूपच छान बनतात. हे बिर्याणीसाठी एकच नंबर आहे. मी कंटिन्यू हेच वापरते. तर मी तुम्हाला दाखवते याचा जो आहे राईस कसा होतो हा. तर मी आता याला जे आहे राईस कधी पण घेताना असं ब्राऊन कलरचाच घ्यायचा. हे बघा तुम्ही इथे बघू शकता, असं ब्राऊन घ्यायचा. मग हा जो आहे तो खूपच सुंदर होतो आणि एकदम मोकळा मोकळा होतो याचा भात. तर आता हा जो आहे मी आणला होता 1 किलो, पण मी थोडासा काढून ठेवला आहे, एवढं काही लागणार नाही म्हणून. तर मी हा जो राईस आहे हा मी आता 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि याला मी बरोबर अर्धा तास भिजत घालणार आहे. तर मग मी आज चला आता मी याला धुवून घेते आणि भिजत घालते. म्हणजे त्यानंतर मी पुढची प्रोसेस काय आहे मी तुम्हाला सांगते. आता हे गाईस, हे बघा इथे मी टाकले आहे ते राईस पाण्यामध्ये. तुम्हाला दाखवते मी जवळ घेऊन. तर हे बघा गाईस, आता इथे जे आहे हे राईस रेहान राईस आहे हे. तर मी याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि याला मी आता असंच भिजत ठेवलं आहे. ते पण अर्धा तास ठेवणार आहे मी आता. आणि कधी पण राईसच्या असं वरती पाणी टाकायचं, जास्त कमी नाही टाकायचं, कारण ते भिजून थोडेसे फुलतात. त्याचनंतर मी इथं ठेवलेलं आहे आता पाणी. याला मी आता पेटवणार आहे हा गॅस. हे जे पाणी आहे मी एवढं ठेवलं आहे आणि हे जे आहे याच्यामध्ये टाकले मी ते इलायची पावडर आहे. ही थोडी राईसला असा सेंट लागतो इलायचीचा, मग मी याच्यामध्ये इलायची पण टाकते. तर हे आता हे पण तोपर्यंत गरम होतो, तोपर्यंत इकडे आपले राईसही भिजतात. आणि त्यानंतर इथे घेतले आहे मी 3 पाव चिकन. हे बघा, ते पण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता मी याला मॅरिनेट करणार आहे. तोपर्यंत इकडे पाण्यालाही उकळी येते आपली आणि ही राईस पण भिजतात. तर आता ह्याला जे मॅरिनेट करणार आहे मी तुम्हाला दाखवते त्याच्यात काय काय टाकतं आहे मित्र. आता मी याच्यात टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी खडा मसाला, ते पण होममेड आहे मसाले, सर्व मी घरीच बनवते. तर मी ते मसाले पण टाकणार आहे आणि इलायची पावडर आणि पुन्हा हळद, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट आणि सर्व गरम मसाले. आता मी हे मॅरिनेट करते, मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत इकडे पाण्यालाही उकळी येते. तर मी पाण्यात पण टाकणार आहे आता ही मसाले टाकणार आहे मी खडे. हे बघा इथं बघू शकता तुम्ही, इथे मी टाकते आहे याच्यामध्ये तेजपत्ता. त्यानंतर मी थोडीशी दालचिनी पण टाकणार आहे इथे मी टाकणार आहे 4 लवंग, 4 मिरी, थोडंसं शहाजिरं आणि हे जे आहे हे फूल, याला काय म्हणतात ते मला सांगता नाही येणार, तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हे पण मी एक टाकणार आहे. त्यानंतर इथं जो आहे हा होममेड मसाला आहे हे पण मी टाकणार आहे. याच्यातला मी अर्धा टाकणार आहे आणि अर्धा मी मॅरिनेट करायला ठेवणार आहे. त्याचबरोबर इथं आहे जिरा पावडर, इथं आहे इलायची पावडर. हे बघा, हे होममेड आहेत, मी सर्व घरी बनवून ठेवते. हे जे आहे धना पावडर आणि याच्यात आहे पेस्ट, ही पण मी आता मिक्सरवाला फिरवून घेतली आहे. आता हे सर्व मी मॅरिनेटमध्ये पण टाकणार आहे आणि ह्या पाण्यात पण टाकणार आहे. तर चला तर मी आता पुढची रेसिपीला सुरुवात करते. मी तुम्हाला दाखवते मॅरिनेट केल्यानंतर परत. हे बघा गाईज, आता इथं जे आहे मी ते सगळं टाकून घेतलं आहे. अजून मी याला मॅरिनेट केलं नाही, पण तुम्हाला दाखवते. तर मी याच्यामध्ये काय टाकलं आहे, तर याच्यामध्ये मी टाकली आहे थोडीशी लाल मिरची. त्याचनंतर इथे आहे थोडंसं धना पावडर आणि ही जी आहे ती इलायची, थोडीशी हिरवी मिरची कट करून, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, मीठ आणि इथे आहे बिर्याणी मसाला जो होममेड आहे तो टाकलेला आहे. त्याचनंतर मी टाकलं आहे पुन्हा धनिया पावडर. हे सर्व काही टाकलं आहे. आता मी याच्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. हे बघा, आणि त्याचनंतर मी याच्यात थोडंसं तेल पण टाकणार आहे मॅरिनेटसाठी. आता इथे टाकले तेल. आता हे सर्व मिक्स करून घेते. तर हे बघा गाईज, आता इथं मी केलं आहे मॅरिनेट आणि यानंतर मी याच्यात टाकणार आहे अर्धी वाटी दही. तर ही पण याच्यात टाकायचं आणि याला पुन्हा आता मॅरिनेट करून घ्यायचं. आणि हे जे आहे हे अर्धा तासासाठी असंच ठेवायचं जोपर्यंत ते छान मॅरिनेट होत नाही, याच्यातनं असा सुगंध येत नाही, फ्लेवर
मसाल्याचा तोपर्यंत मी असंच ठेवणार आहे. तोपर्यंत इकडे पाण्याला आपल्याला उकळी पण येते आपले राईस बॉईल होण्यासाठी. आणि हे जे आहेत हे राईस पण भिजतात, हे पण आपल्या अर्धा तासच भिजवायचे आहे. तर मी बघा आता याच्यानंतर पुढची रेसिपी मी तुम्हाला पुन्हा सांगते कसं करायचं आहे. तोपर्यंत याला अर्धा तास असंच ठेवू आपण, तोपर्यंत आपल्याला पाण्याला उकळी पण येते. हे गाईस हे बघा इथं बघू शकता तुम्ही. आता इथं माझा ऑलरेडी अर्धा तास झाला आहे. आणि इथे जे आहे हे जे पाणी आपण ठेवलं होतं राईस बॉईल करायसाठी याला पण उकळी आली आहे. आणि आपले राईस हे अर्धा तास झाले आहे भिजत घालून. आणि आपलं चिकनचे जे आहे ते पण मॅरिनेट झालं आहे, तुम्हाला दाखवते मी ते. तर हे बघा इथं बघा तुम्ही बघू शकता हे जे आपण राईससाठी पाणी ठेवलं आहे तर याला किती छान उकळी आली आहे. ही जी अशी उकळी आहे ही अशी मोठी उकळी येऊ द्यायची याला, म्हणजे जे राईस आहे ते चिकट होत नाही. असे मस्तपैकी एकदम असे सुके सुके होतात आणि लंबे लंबे होतात. त्याच्यामध्ये मी जे मसाले टाकले आहे याचा जो आहे तो खूपच छान फ्लेवर येत आहे. खास करून याच्यामध्ये इलायची पावडर ते पण मिक्सरला फिरून टाकली आहे. त्यानंतर खडे मसाले आणि बिर्याणी मसाला, त्यामुळे जे आहे थोडं असं येल्लोसर दिसत आहे हे पाणी. इकडे आपले झाले आहे राईस भिजले आहेत बऱ्यापैकी. हे बघा तुम्ही इथं बघू शकता बऱ्यापैकी नाही पूर्णच भिजले, कारण आपला अर्धा तास होऊन गेला. भिजल्यानंतर जे आहे याच्यात असं पाणी दिसतं बघा या राईसमध्ये. असे 2-2, 3-3 तुकडे असे दिसतात त्याच्यामध्ये, होत नाही फक्त दिसतात. तर आपण समजायचं त्यावेळेस आपले राईस पूर्ण भिजले. आणि इथं जे आहे आता हे जे आहे चिकन इथं मॅरिनेट केलं होतं मी. हे बघा हे किती छान मॅरिनेट झालं आहे. याचा पण खूप छान असा सुगंध येत आहे घरामध्ये. चला तर आता मी हे जे आहे याला उकळी आलेली आहे, तर मी आता हे जे राईस मधलं पाणी हे सगळं काढून घेते आणि मी याच्यात टाकते. त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस मी सांगते. बघू शकता तुम्ही मी आता हे जे राईस आहे या पाण्यामध्ये टाकले आहेत. आता याला उकळी पण आली आहे. आता हे जे आहे राईस मी याला जास्तीत जास्त 8 ते 9 मिनिटच मी याला असं बॉईल करणार आहे. ते पण फुल गॅसवर करणार आहे, कमी नाही करणार आणि मिडियम पण नाही करणार. कारण कमी जर केलं तर तांदळाचा असा जास्त गाळ होण्याची शक्यता असते असं राईसची. त्यामुळे मी याला आता जे आहे तर ते फुल याच्यावरच उकळवणार आहे. तेव्हा तुम्ही इथं बघू शकता. आता हे राईस जे आहेत आता हे खूपच सुंदर होणार आहे 8 मिनिटांनी. तुम्ही बघू शकता इथं खूप असे लंबे लंबे दिसतील तुम्हाला. तर चला आता ते तोपर्यंत होत आहे. ते झाल्यानंतर मग मी जेव्हा ते आपल्याला ते शिजवायचं पण पूर्ण नाहीये, फक्त 75% शिजवायचे आपल्याला. कारण जे बाकीची जी प्रोसेस आहे त्याची आपण जेव्हा चिकनला दम देणार आहे तर आपलं चिकन जे आहे आपण असं ते म्हणजे त्याला काही उकडून वगैरे काही घेतलं नाही, आपलं कच्चच असतं. आपण त्याला मॅरिनेट केलेलं आहे, मग त्याच्यामध्ये ती प्रोसेस जी असते ते दममध्ये ते बॉईल होऊन जातं. त्यामुळे आपल्याला हे 75% शिजवायचे आहे. बाकीचं जे आहे ते आपले दममध्ये शिजणार आहे. हे बघा इथे बघू शकता तुम्ही. आता हे जे राईस आहे ते झाले आहे, म्हणजे झाल्यासारखेच आहे. 2च मिनिटात मी काढून घेणार आहे, काही सेकंदातच. हे बघा छानपैकी असे एकदम असे लांब लांब झाले आहे. आता याला 8 मिनिटं झालीच आहेत. मी आता हे घेते काढून. आता हे जे आहे मी चाळणीत काढून घेणार आहे. मग याचं जे पाणी आहे ते खाली असं राहत, म्हणजे त्याच्यात पाणी राहत नाही, खाली राहते. पुन्हा मी सर्व आता याच्यात काढून घेते. तर हे गाईस हे बघा इथे बघू शकता तुम्ही. आता हे 8 ते 9 मिनिटं झाले आहे आणि मी राईस पूर्ण इथे काढून घेतले आहे. खूप छान झाले आहेत बघा, तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला दिसेल पण इथे किती असे छान लंबे लंबे झाले आहे. आता हे पण झालं आहे मॅरिनेट. आता मी देणार आहे दम. तर मी आता त्यासाठी इथं ठेवलं आहे पातेलं मोठं, त्याच्यात टाकलं आहे थोडंसं तेल. आणि त्यानंतर मी जे आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ना, आता हे सर्व मी त्यात टाकणार आहे. याला 5 मिनिटं मी हलवून घेणार आहे. आणि हे जे राईस आहे हे मी त्याच्यावर टाकणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता पुढं आणखी. तर हे बघा इथे जे आहे आता हे जे आहे चिकन मी इथं मॅरिनेट केलेलं हे सगळं टाकलं आहे. आणि आता याला उकळी पण आली आहे. आता हे सर्व राईस मी याच्यामध्ये टाकणार. आता हे सर्व याच्यामध्ये जे आहे हे पसरवून घेणार आहे मी आता. तर हे बघा आता हे जेवढे सगळे राईस होते मी हे सर्व याच्यात टाकून घेतले. खाली टाकले चिकन. आता मी याला पूर्ण अर्धा तास पुन्हा मी याला दम देणार आहे. तर आता याच्यानंतर थोडंसं याच्यावर टाकते मी तेल. याच्यात मी असं तेल टाकून घेते थोडंसं. आणि त्यानंतर मी हा जो कलर आहे हा फ्रूट कलर हा त्याच्यात थोडासा टाकणार आहे, जास्त नाही टाकणार पण थोडासा. तर मी ते टाकते आणि दाखवते. हे बघा आता मी हा जो आहे राईस याच्यात टाकला, नंतर तेल पण टाकलं थोडंसं. आणि आता याच्यावर टाकला मी फ्रूट कलर.
आणि थोडीशी कोथिंबीर. आता मी याला जे आहे एकदम मिडियम गॅसवर याला अर्धा तास मी असंच ठेवणार आहे आणि त्याला लावणार आहे मी आता हा पेपर. माझ्याजवळ ते हे नाही पेपर लावायचा, तर मग त्याच्यानंतर मी ठेवणार आहे झाकण. मग हे अर्धा तास मी उघडणार नाहीये. ज्यावेळेस त्याला पूर्ण दम बसेल, साईडने जेव्हा वाफ जाते तेव्हा त्याचा एकदम छान सेंट येतो, त्यावेळेसच मी याला खोलणार आहे. तर ते खोलल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवेल की आता ही बिर्याणी कशी तयार झाली आहे. तर हे बघा गाईस, इथे झाली आहे माझी बिर्याणी आणि इथे झाला आहे अर्धा तास पूर्ण. तर तुम्हाला मी दाखवते आता खोलून ती कशी झाली आहे. तर हे बघा इथे झाली आहे माझी बिर्याणी आता पूर्ण. आता इथून जात आहे साईडनी वाफ, तुम्हाला दिसेल इथे साईडने अशी वाफ जात आहे बघा इथे. हे बघा दिसते इथे वाफ जात आहे. तर आता ही पूर्ण झाली आहे. आता अर्धा तास होऊन गेला आहे आपल्या. आता मी गॅस करणार आहे बंद. आता तुम्हाला मी खोलून दाखवते आता ही कशी झाली. तर हे बघा किती छान असा स्मेल येत आहे बिर्याणीचा, पूर्ण घरभर पसरला आहे. तर हे बघा इथं बघू शकता तुम्ही. हे बघा याचे जे राईस आहे हे बघा इथं बघू शकता तुम्ही. हे अशा प्रकारची बिर्याणी झाली आहे. बिर्याणी आहे मी आता ताटात घेते आणि तुम्हाला दाखवते आता मी कशी झाली आहे. तर आता ही पूर्ण मी ताटामध्ये काढून घेते आणि दाखवते. तर हे बघा गाईज, आता अशी झाली आहे ही बिर्याणी. मी ताटामध्ये काढली आहे आणि अशा प्रकारची छानपैकी असा स्मेल पण खूप सुंदर येत आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते पुन्हा. तर तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला मी जी पीस आहे हे पण तोडून दाखवते. हे बघा किती ग्लोसी झाले आहेत हे मस्तपैकी असे, लगेच हाताने तुटत आहे. तर याला अर्धा तास दम दिला आहे मी आणि ही बिर्याणी एकच नंबर झालेली आहे. आता टेस्टही छान झाली आहे. आता मी सगळ्यांनाच जेवायला वाढणार आहे. तर हे बघा आता मी ते यांना वाढली आहे जेवायला ताट. आणि चला आता तुम्ही बघा खाऊन कशी झाली तर सांगा बरं आता सर्वांना. थांब थोडं लिंबू वगैरे जरा टाकतो मस्त पैकी. पण खाण्याच्या अगोदर एकदम असा स्मेल कसा येतोय, एकदम सुवास भारी येतोय, तसा एकदम चांगला येतोय, एकदम असा मन भरल्यासारखं वाटतंय. आता एकदम आरामशीर जेवण करा. कशी झाली सांगा बरं. एक नंबर, 100 पैकी पुरे 100 मार्क तुला. खूपच मन लावून बनवले आहे मी, कारण आज जे आहे युट्यूबवरच व्हिडिओ टाकायचा होता मला, त्यामुळे मी खूपच मन लावून केली आहे. अप्रतिम जेवण झालं आज. चला मग तुम्ही खा आणि आता आम्ही पण जेवणार आहे. सर्व युट्यूब फॅमिली तुम्ही पण या आता जेवायला. मस्त आहे एकदम भारी झालं. हे बघा राईस पण खूपच सुंदर झाला आहे, एकदम असं सुटसुटीत. चालेल, चला तर मग आता बाय. चला तर आता माझी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला माझ्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या सोनाली ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा.